झालेल्या राजकीय घडामोडीनंतर खेड दापोली मंडणगड मतदारसंघामध्ये मला अनेक पक्षातून माझ्यासारखं नेतृत्व त्याच्या आपल्या पक्षाला असलं पाहिजे अशा बाबतची बऱ्याच पक्षातून मला त्या ठिकाणी निमंत्रण येत आहेत। असं होत असताना शिवसेना नेते माजी मंत्री कोकणचे नेते रामदासभाईंनी सुद्धा पत्रकारांना सांगितलं की संजयराव सारखा जुना माझा सहकारी माझ्यासोबत आला तर मी पायघड्या घालून त्याचं स्वागत करेन। आणि म्हणून या भाईच्या ह्या बोलण्याला सुद्धा या ठिकाणी माझ्यावर असं मत त्या ठिकाणी झालं असेल। कधीतरी पूर्वी एखाद्या वादातून पक्षीय राजकारणातून मतांतर होत असते, परंतु कधी कधी जेव्हा एखादा चांगला कार्यकर्ता बाजूला होतोय आणि मग त्यांना तो आपल्या पक्षामध्ये असला पाहिजे, आपल्या सोबत असला पाहिजे अशी भावना प्रत्येक नेत्याची होत असते। त्याच्या पद्धतीने पहिली प्रतिक्रिया रामदासभाईंनी दिली असेल तर त्याचं मी स्वागत करतो। परंतु असं होत असताना माझ्या सोबतचे काही सहकारी आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे एकत्रित बसून आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे। मी गेले 5-6 दिवस माझं सगळं कुटुंब आम्ही तिरुपतीला 6-7 दिवस होतो आणि म्हणून तिथून 6-7 दिवसानंतर काय ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यातून काही राजकीय घडामोडीनंतर माझ्या पक्ष बदलाच्या या बातम्या आल्यानंतर काही पक्षातल्या लोकांनी आता पुढाकार घेतलाय। त्याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी ते माझ्यावरती टीका करतायत। मी तर अजून त्यांच्यावर काही त्या ठिकाणी बोललोच नाही, पण जे टीका करतात ते माझ्या विधानसभेच्या निवडणुकीला कामच करत नव्हते, विरोधातच त्या ठिकाणी काम करत होते। विरोधात काम करत असताना माझ्या बिल्डिंगची चौकशी असेल, माझ्या स्वराज्य शिक्षण संस्थेची खेडच्या शाळेची चौकशी असेल, ज्यांच्या विरोधात मी कधी नव्हतो पण माझ्या विरोधात चौकशी करून सातत्यानं मला अडचणी आणण्याचं काम ज्यांनी केलं ते आता पत्रकार परिषद घेऊन ते शिवसैनिक असलेल्या अशा वातावरण करत आहेत। आणि म्हणून ते पुढच्या काळामध्ये मी गेलो तर काय फरक पडतोय आणि मग पुढच्या काळामध्ये काळ ठरवेल कोण गेला तर काय फरक पडतो। आणि म्हणून सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे आणि म्हणून निश्चित याच्यामध्ये जे मला आज जे शिवसैनिक म्हणून जे म्हणतात ते माझ्या निवडणुकीच्या काळात आम्हाला असेल। मग शिवसेना नेते अनंत गीते असतील, त्यांनी त्यांची निवडणूक उरकून घेतली। पाठीमागच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्ता म्हणून माझी विधानसभेची निवडणूक होती, स्नेहल जगतापची महाडची निवडणूक होती, कुठल्याही निवडणुकीत एक दिवस सुद्धा त्यांनी प्रचार केला नाही। आणि मग नेत्यांपासून अशी सुरुवात असेल, खालचे कार्यकर्ते जे प्रचारच कधी विधानसभेत आमचा केला नाही शहरामध्ये, ते राष्ट्रीय नेते आता पत्रकार परिषद घेत आहेत। त्यांनी तशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी वागले असतील तर पक्षाच्या नेतृत्वाने पहिले कोण पत्रकार परिषद घेऊन कोण कोणाला चॅलेंज करते त्याचं बघितलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।